आप देख रहे हैं न्यूज़ 9 भारत, रखिए आपको सबसे आगे। नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज़ 9 भारत। मैं हूं आपके साथ अंजलि। चलिए रुक करते हैं खबरों की ओर। महाराष्ट्र के बेंगलुरु में राष्ट्रीय पत्रकार संघ भारत की बैठक संपन्न, नवनिर्वाचित पत्रकारों का सम्मान। बेंगलुरु शहर में राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संगठन की बैठक एक नवनिर्वाचित सदस्यों का सम्मान समारोह सफलतापूर्वक संपन्न हुआ। यह बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भालेराव की अध्यक्षता में आयोजित की गई। बैठक के दौरान नवनिर्वाचित पत्रकारों को संगठन में विधिवत प्रवेश दिलाते हुए उनका सम्मान किया गया। साथ ही संगठन की गतिविधियों पत्रकारों से जुड़े विभिन्न मुद्दों पर विस्तार से चर्चा की गई। इस अवसर पर मराठावाड़ा विभाग अध्यक्ष सुभाष अल्लाहपुरकर, नांदेड़ जिला अध्यक्ष एडवोकेट इरशाद पटेल सहित शहर के बड़ी संख्या में पत्रकारगण उपस्थित रहे। बैठक के उपरांत पत्रकार परिषद आयोजित कर संगठन की आगामी योजनाओं एवं किए गए निर्णयों की जानकारी दी गई। महाराष्ट्र से संदीप देसाई की खास रिपोर्ट। जिल्हाध्यक्ष झाला तेव्हापासून बळकटी आलेला आहे, परंतु काही वेळमध्ये गॅप पडला होता, तसं वेळोवेळी गॅप पडू नये याच्यासाठी काय करणार? ज्यावेळेस माझा इकडे थोडासा मला मोकळा वेळ मिळाला होता त्यावेळेस महाप्रदेश अध्यक्ष संदीप भालेराव साहेबांनी माझ्यावरती जिल्हाध्यक्षपदाची पद सोपवलेलं होतं. तब्बल 1.5 वर्ष मला थोडासा वेळ पूर्ण मिळाला होता. त्यावेळेस मी माझ्या परीने आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या संपूर्ण टीमसह सदस्य वाढीसह तालुक्यामध्ये सुद्धा विविध ठिकाणी जेवढे काही चांगले सदस्य जोडता येतील मी तेवढा पूर्ण प्रयत्न केला होता. मात्र दरम्यानमध्ये माझा LLBचा रिझल्ट आला होता आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रॅक्टिससाठी म्हणून मी संभाजीनगर येथे गेलेलो होतो. त्यामुळं हा दरम्यानमध्ये कालखंड पडला होता आणि हा कालखंड संपवून मी परत देगलूरमध्ये आलो असल्याकारणाने जिल्ह्याची धुरा मी परत त्या पद्धतीने सांभाळेन आणि मला पुढची तेवढी अत्यावश्यकता बाहेर जाण्याची गरज मला दिसत नसल्याकारणाने संघटनेमध्ये मी पूर्ण वेळ देणार आहे आणि याचा परत कालखंड किंवा त्याच्यामध्ये खंड पडू देणार नाही याची मी शाश्वती देतो. आता मला एक प्रश्न आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये असेल, देगलूर तालुक्यामध्ये आतापर्यंत एकही महिला ह्या कार्यकारिणीमध्ये ॲड झाली नाही, त्याच्यासाठी काय सांगा? पत्रकारिता ही खूप विचारवंत आणि जबाबदार लोकांनी करतो. पत्रकारितेमध्ये महिलाचं प्रमाण खूप कमी आहे आणि देगलूरमध्ये पत्रकार महिला आपल्याला काही दिसून आली. तसं जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी आपल्या संघटनेमध्ये महिला काम करतात. तर देगलूर तालुक्यामध्ये महिला पत्रकार म्हणून कोणी आता कामाला नाही, जबाबदारीनं काम करत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्याच्याबद्दल प्रयत्न केला नाही. त्याच्यानंतर जेव्हा पत्रकारिता महिला दिसून येईल तेव्हा संघटना हे त्याच्याबद्दल विचार करून काम करेल. 16 नवीन कार्यकारिणी जाहीर होणार आहे आणि आतापर्यंत त्या ठिकाणी कुठकुठं ऑफिस उघडण्यात आलेले? बिलोली, मुखेड, धर्माबाद आणि नांदेडला आमची संघटना खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. शोषित पीडित लोकांना न्याय देण्याचं काम पत्रकारिता आमच्या संघटनेचे सर्व सदस्य करत आहे आणि ही संघटना लोकांच्या अन्यायाच्या विरोधात लढते आणि या नांदेड जिल्ह्यात 16 तालुक्यापैकी कमीत कमी 8 तालुक्यामध्ये सिंग संघटना जबाबदारीनं कार्यरत कामकाज चालू आहे. आणि जे पत्रकार तुमच्याकडं विलीन झालेले आहेत तुमच्या संघटनेमध्ये आणि ते चांगलं कार्य करत असतील तर तुम्ही त्यांना एक सन्मानपत्र तुमच्या संघटनेतर्फे देणार का त्यांना? निश्चितच आम्ही प्रदेशाध्यक्ष साहेब आणि जिल्हाध्यक्ष आमचे मराठवाड्याची बॉडी हे सगळं आम्ही. सर, राष्ट्रीय पत्रकार संघ हे देगलूर तालुक्यामध्ये नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही जेव्हापासून जिल्हाध्यक्ष झालात तेव्हापासून बळकटी आलेला आहे, परंतु काही वेळमध्ये गॅप पडला होता, तसं वेळोवेळी गॅप पडू नये याच्यासाठी काय करणार? ज्यावेळेस माझा इकडे थोडासा मला मोकळा वेळ मिळाला होता त्यावेळेस महाप्रदेश अध्यक्ष संदीप भालेराव साहेबांनी माझ्यावरती जिल्हाध्यक्षपदाची पद सोपवलेलं होतं. तब्बल 1.5 वर्ष मला थोडासा वेळ पूर्ण मिळाला होता. त्यावेळेस मी माझ्या परीने आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या संपूर्ण टीमसह सदस्य वाढीसह तालुक्यामध्ये सुद्धा विविध ठिकाणी जेवढे काही चांगले सदस्य जोडता येतील मी तेवढा पूर्ण प्रयत्न केला होता. मात्र दरम्यानमध्ये माझा LLBचा रिझल्ट आला होता आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रॅक्टिससाठी म्हणून मी संभाजीनगर येथे गेलेलो होतो. त्यामुळं हा दरम्यानमध्ये कालखंड पडला होता आणि हा कालखंड संपवून मी परत देगलूरमध्ये आलो असल्याकारणाने जिल्ह्याची धुरा मी परत त्या पद्धतीने सांभाळेन आणि मला पुढची तेवढी अत्यावश्यकता बाहेर जाण्याची गरज मला दिसत नसल्याकारणाने
संघटनेमध्ये मी पूर्ण वेळ देणार आहे आणि याचा परत कालखंड किंवा त्याच्यामध्ये खंड पडू देणार नाही याची मी शाश्वती देतो. आता ग्रामीण भागातील नवीन पत्रकार तुमच्या संघटनेमध्ये ॲड होत आहेत, ते भरारीनं वाढत चाललेली आहे तुमची संघटना. तर त्याच्यासाठी काही वेल एज्युकेटेड असणं गरजेचं आहे का? त्याच्यासाठी कोणते नियम अटी असणार आहेत तुमच्या पत्रकार संघात? अटीमध्ये फक्त आम्ही एक महत्त्वाची अट अशी ठेवलेली आहे की फक्त इतर संघटनामध्ये म्हणजे फरक कसा असेल की आपण न्याय देऊ शकणार नाही कोणत्याही एका दृष्टिकोनातून. म्हणजे आपण सदस्य आहोत एक 2 ते 3 संघटनेचा, त्यावेळेस मग नेमक्या कोणत्या संघटनेला वेळ द्यायचा हे जेव्हा किंवा एखाद्या संघटनेची बैठक जर एकाच दिवशी असेल तर मग एकाच वेळी असेल तर मग आपण कुणाला वेळ द्यायचा हा प्रश्नही निर्माण होत असतो. म्हणून आपण पहिली अट अशी ठेवली की तो सदस्य हा एका संघटनेशी जुळून असला पाहिजे जेणेकरून तो पूर्णपणे त्याला वेळ आणि न्याय देऊ शकेल. आणि महत्त्वाचं आहे की आम्ही अटी अशा कोणत्याही स्वरूपात आम्ही कोणत्याही सदस्यावर लादत नाही आणि लादणारही नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही पद हे आम्ही अगोदरच शून्य करून ठेवलेलं आहे. का? कारण पदानुसार जर तो काम करायला लागला तर कुठेतरी त्याच्यामध्ये बडेजावपणा, छोटेजावपणा किंवा मोठा किंवा छोटा मुद्दा जाण्याची शक्यता असल्या कारणाने केवळ ओळखीसाठी म्हणून आम्ही पद दिलेलं आहोत. आम्ही सर्वजण एक साथ, एक समक्ष आणि एक सारखेच आहोत. मराठवाडा अध्यक्ष साहेब, तुम्हाला एक प्रश्न आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये असेल, देगलूर तालुक्यामध्ये आतापर्यंत एकही महिला ह्या कार्यकारिणीमध्ये ॲड झाली नाही, त्याच्यासाठी काय सांगा? पत्रकारिता ही खूप विचारवंत आणि जबाबदार लोकांनी करतो. पत्रकारितेमध्ये महिलाचं प्रमाण खूप कमी आहे आणि देगलूरमध्ये पत्रकार महिला आपल्याला काही दिसून आले. तसे जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी आपल्या संघटनेमध्ये महिला काम करतात. तर देगलूर तालुक्यामध्ये महिला पत्रकार म्हणून कोणी आता कामाला नाही, जबाबदारीने काम करत. त्याच्यामुळं आम्ही त्याच्याबद्दल प्रयत्न केला नाही. त्याच्यानंतर जेव्हा पत्रकारिता महिला दिसून येईल तेव्हा संघटना हे त्याच्याबद्दल विचार करून काम करेल. 16 तालुक्यामध्ये कुठकुठं तुमची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार आहे आणि आतापर्यंत त्या ठिकाणी कुठकुठं ऑफिस उघडण्यात आलेले? बिलोली, मुखेड, धर्माबाद आणि नांदेडला आमची संघटना खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. शोषित पीडित लोकांना न्याय देण्याचं काम पत्रकारिता आमच्या संघटनेचे सर्व सदस्य करत आहे आणि ही संघटना लोकांच्या अन्यायाच्या विरोधात लढते. आणि या नांदेड जिल्ह्यात 16 तालुक्यापैकी कमीत कमी 8 तालुक्यामध्ये सिंग संघटना जबाबदारीनं कार्यरत कामकाज चालू आहे. आणि जे पत्रकार तुमच्याकडं विलीन झालेले आहेत तुमच्या संघटनेमध्ये आणि ते चांगलं कार्य करत असतील तर तुम्ही त्यांना एक सन्मानपत्र तुमच्या संघटनेतर्फे देणार का त्यांना? निश्चितच. आम्ही प्रदेशाध्यक्ष साहेब आणि जिल्हाध्यक्ष आणि आमची मराठवाड्याची बॉडी हे सगळं आम्ही ठरवलं आहे. जेव्हा माणसाला कामाचा मोबदला भेटला पाहिजे त्या मोबदल्यामध्ये सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान करता आलं तर हे संघटनेसाठी खूप मोठं काम आहे. कारण का एखाद्याचं मनोबल वाढवणं, त्याला सन्मान करणं, त्याच्या कामाची त्याला पावती देणं हे सन्मान चिन्ह आहे. त्याच्यामुळं हे आम्ही ठेवलेले आहे. आणि जो कोणी पदाधिकारी लोकांच्या न्याय हक्कासाठी लढेल आणि संघटनेचं नाव उभं आलं त्या कार्यकर्त्याचं सन्मान चिन्ह देऊन आम्ही 100% नांदेडला मोठ्या महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना त्यांचा सन्मान करणार आहोत. सर, आपल्यासोबत एक प्रश्न आहे की देगलूर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं आज तुमची ही बैठक झालेली आहे, ज्याच्यामध्ये नवीन सदस्य ॲड करण्यात आलेले आहेत, ही नवीन कार्यकारिणी किती दिवसानंतर जाहीर करण्यात येईल? नवीन कार्यकारिणी फार तर एक आठवड्याभरामध्ये जाहीर होईल. एक 8-10 दिवसामध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर होईल. अजून जे नवीन जे पत्रकार बंधू येत आहेत त्यांचं पण स्वागत होणार आहे. पुढच्या काही दिवसामध्ये मीटिंग घेणार आहे. सन्माननीय आमचे जिल्हा अध्यक्ष इर्शाद पटेल सर त्यांच्या हस्ते बाकीचं उर्वरित कार्यक्रम संपन्न होईल. आणि पत्रकारांसाठी आपण काय गाईडलाईन्स या ठिकाणी देणार आहोत की कशा पद्धतीनं पत्रकारिता केली पाहिजे आणि पत्रकार होण्या अगोदर काय होतं आणि पत्रकार झाल्यानंतर त्याच्यावर कोणती जिम्मेदारी असते त्याच्याबद्दल काय म्हणा? लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता आहे. हां, बरं. ते लहान मोठं काहीच नाही. साप्ताहिक राव का मोठं न्यूज चॅनल, नॅशनल चॅनल राव, ते पत्रकारच आहे. पत्रकारितांनी आपल्या प्रामाणिकपणे पत्रकारिता करावी. जे सत्य आहे ते जनतेसमोर आणायचं काम पत्रकारांचं आहे. पत्रकारांनी अशी कुठेही काही दुसरे चुकीच्या गोष्टी करू नये. तुम्ही आव्हान करतो राष्ट्रीय पत्रकार संघ भारत
त्या संघटनेचे जे पत्रकार बंधू आहेत, सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, ते त्यांनी प्रामाणिकपणे आणि जे सत्य आहे ते समाजासमोर मांडायला पाहिजे, न घाबरता. आणि अध्यक्ष म्हणून अध्यक्षांचं काय कर्तव्य असणार आहे आणि सदस्य झाल्यानंतर सदस्यांचं काय कर्तव्य असणार आहे? नांदेड जिल्हा अध्यक्ष नाही, नांदेड जिल्हा असू द्या, मराठवाडा असू द्या, प्रदेश अध्यक्ष असू द्या, पत्रकारांना व्यवस्थित गाईडलाईन करणे, पत्रकारांना कुठं जर अन्याय होत असेल किंवा गोरगरिबावर होत असेल तर सगळी संघटना मिळून त्यांची मदत करणे. दुसऱ्या संघटनेचे सदस्य आम्ही इकडे घेणार नाही, तोडून फोडून हे काय आम्ही इथं जमा करणार नाही. स्वखुशीनं त्यांनी इथं यावं आणि बाकीचे सोशल वर्क करावं. एका छताखाली सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. आपण आज काय आवाहन करणार? शेवटचा प्रश्न आपला. तर सगळेजण मिळून मिसळून करावं. आता आजकाल हल्ले होत आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये 3-4 महिन्यामध्ये मागे शिवीगाळ झाली, कोणी पत्रकार बंधू मदतीसाठी गेलं नाही. राष्ट्रीय पत्रकार संघाच्या कोणत्याही सदस्यांना ते जे कोणी शिवागाळ करायले, धमक्या द्यायले किंवा बाकीच्या गोष्टी करायले, तर हे लहान समजू नये. आमच्याकडे वकिलांची फौज आणि मागे पण म्हणलो तर पत्रकारांना धमकी देणं, दबावामध्ये घेणं हे कोणी समोरच्या व्यक्तीने करू नये. आणि आमची जे एकजूट आहे ते शेवटच्या श्वासापर्यंत सगळे एकजूट राहणार आहे. संघटनेमध्ये जे सदस्य जमलेले आहेत तर त्यांच्यावर आमची पूर्ण संघटनेचा सपोर्ट आहे की असे प्रकार आम्ही घडू देणार नाही. आमची संघटनेतला कोणता सदस्य चुकीचं वागणार नाही. पत्रकारावर हल्ले होण्याची जे कारणं आहेत आणि त्याच्यावर जे कायदा काढण्यात आला त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करणार का? त्याच्यासाठी पण आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्यावर पण 2-3 वेळेस बोलणं झालेलं आहे. काही दिवसामध्ये आम्ही पाठवणार आहे. श्री त्र्यंबकेश्वर येथे जे मारहाण आणि शिवागाळ झाली होती, पत्रकार संरक्षण ऍक्ट नुसारच गुन्हा दाखल झालेला होता. तर आम्ही पण आता ते प्रयत्न करणार, कुठं काय अडचण आलं तर वरपर्यंत आम्ही जाणार आणि हे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून घेणार सगळ्यांना. आजकाल सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंटेड मीडियामध्ये सुद्धा वाद व्हायला चालू झाले. इलेक्ट्रॉनिक मीडिया 5 सेकंदामध्ये असेल किंवा एक 15 मिनिटामध्ये का असणार बातमी देऊन मोकळं होऊन जाते. प्रिंटेडवाल्यांची दुसऱ्या दिवशी बातमी येते. तर हे संघर्ष कसं बघता आपण? आता तेही पत्रकार आहेत, हेही पत्रकार, ज्यांची शैली आहे. वर्तमानपत्र पहिले निघाले, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोजके चॅनल होते, आता सोशल मीडिया. त्याच्यामुळे संघर्ष करायसारखं त्याच्यामध्ये काय नाही. जशी त्याची शैली आहे, जशी त्याची पॉलिसी आहे, ज्या त्या चॅनलची वर्तमानपत्राची, त्यानुसार त्यांनी त्यांचं काम. पत्रकार संघ भारत अल्लापूरकर साहेब, आपले नांदेड जिल्ह्याचे इर्शाद पटेल, ॲडव्होकेट इर्शाद पटेल सर, लिगल ॲडवायझर आणि सगळे आपले पदाधिकारी सन्मानित आणि आपले सगळे प्रिय सदस्य, हे जे आज जे बैठक घेण्यात आलेली आहे, नवीन सदस्य आपल्या संघटनेमध्ये जॉईन झालेले आहेत. त्यांचा सत्कार समारंभ होते, मताचं देवाणघेवाण होते. आपली संघटना 24 देशामध्ये आता कार्यरत आहे. आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश सिंह आहे, ते सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड वकील आहेत. अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या राज्यामध्ये आपली संघटना कार्यरत आहे. त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्याला जास्त पकड आहे. त्यातल्या त्यात आपल्या देगलूरमध्ये आपल्या पत्रकारांवर हल्ले व्हायले. मागे श्री त्र्यंबकेश्वर इथं हल्ला झाला. संरक्षण कायदा आहे पण गुन्हा दाखल करायला थोडा वेळ लागायला. प्रशासन बघून करून हे असं म्हणत असतं. एक 4 महिन्यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये काहीतरी शिवागाळ झाली 1-2 ठिकाणी. कोणत्याही सदस्य मदतीला गेला नाही, कोणतीही संघटना गेली. पण आपल्या संघटनेच्या सदस्याला कोणीही डेअरिंग करू नये. धमक्या देणं, शिवागाळ करणं, मारहाण तर सोडाच. संघटना सगळ्या गोष्टीमध्ये सक्षम आहे. पत्रकारांनी आपल्याकडे चूक ठेवू नका. म्हणून काही म्हणणं पूर्ण संघटनेचं पाठबळ आहे राज्यातल्या. मी स्वतः तुमच्यासोबत आहे. तुम्ही छान पत्रकारिता करा, प्रामाणिक पत्रकारिता करा. तुम्हाला सगळ्यांना अनुभव तर आहेच. हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडा गॅप होता. बऱ्याच जणांना कामं होती, अडीअडचणी होती, फायनान्शियली अडचणी होती. ते आता गॅप सगळं संपलेलं आहे. आता पुणे सगळेजण जोमात काम करायला लागले. इर्शाद पटेल सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण नांदेड जिल्ह्यावर आपले जेवढे काही लोक आलेले आहेत, पत्रकार बंधू आलेले आहेत, त्यांचं काम अतिशय व्यवस्थित चालतं. पुढच्या काही दिवसामध्ये, महिन्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्षा, महिला पण भरपूर आहेत आपल्या पूर्ण पत्रकार संघामध्ये, राष्ट्रीय पत्रकार संघामध्ये. ते पण नांदेड देगलूर येण्यासाठी इंटरेस्टेड आहे.
त्याच्यामुळे फार मोठा आपल्याला कार्यक्रम घेण्यात येणार आहे. नवनिर्वाचित जे आपले सदस्य जॉईन झालेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. या विशेष बैठकीचे अध्यक्ष म्हणून लाभलेले राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे आपले प्रदेशाध्यक्ष वासंतीजी भालेराव साहेब, पत्रकाराचे अध्यक्ष सुभाष यल्लापूरकर साहेब व माझे संपूर्ण सहकारी पत्रकार संघटनेचे सदस्य व पदाधिकारी, आजच्या या मी माझ्या पदाधिकारी व सदस्यांचा मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांना बऱ्याच संघटनेमध्ये बोलावण्याचा प्रयत्नही झाला, परंतु ते इथून गेली नाही. कारण त्यांना माहिती होतं की या संघटनेमध्ये महत्त्व आपलं काय आहे, आपली किंमत काय आहे, इथं काय योगदान दिलं जाते आणि आपल्या स्वतःसाठी आणि संघटनेसाठी काय केलं जाते, या सगळ्या गोष्टींचं त्यांना कधी ती विसरले नाहीत आणि ते संघटनेत कधीच तुटली नाहीत. आणि काम थोडंसं स्लो झालं होतं म्हणून आपणही त्या संघटनेचा सदस्य जोडणीसाठी कार्यक्रम सुद्धा आपला थांबला होता. मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे संदीप भालेराव साहेब आहेत त्यांना सुद्धा मी विनंती केली होती की मला थोडंसं वर्षभर वकिलीसाठी म्हणून मला थोडंसं बाहेर फिरावं लागणार होतं, म्हणून मी त्यांना विनंती केली होती की मला 1 वर्ष द्यावा, जेणेकरून पूर्णतः मला संघटनेला थोडंसं वेळ देणं अवघड होईल. आणि त्याच पद्धतीने हे काम झालेलं होतं, परंतु त्यांनी म्हटलं की काम आपल्याला थांबवता येणार नाही, ज्या पद्धतीने वेळ मिळेल त्या पद्धतीने काम करूया, पण संघटनेचं काम थांबवता येणार नाही. म्हणून आज ज्या पद्धतीने आता जवळपास वर्ष ओलांडलाच, त्या वर्षाच्या ओलांडणीनंतर परत जे आपण बांधणीला सुरुवात केली, आज मी खरंच स्वतःला धन्य सुद्धा मानतो सर की ज्या विश्वासाने ही सुरुवात झाली होती त्याच्यापेक्षा अधिक विश्वास आज आम्हाला साध्य होऊन दिसला. कारण या फक्त आम्ही ज्या पद्धतीने एका दोघांना सांगितलं होतं की बाबा आपण परत संघटनेचं काम सुरुवात केलेलं आहे, परंतु आज तब्बल 6 ते 7 जणांनी आमच्या संघटनेमध्ये विश्वास दाखवून आमच्यामध्ये समावेश झाला. मी खरं तर त्यांचाही सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण न्याय हक्कासाठी ज्या ज्या महापुरुषांना काम केलं त्या सर्व महापुरुषाला विनम्र अभिवादन करून या पत्रकार संघटनेच्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय देशे संदीपजी देशे आणि आता ज्यांनी सविस्तर आपल्याला मार्गदर्शन केलं आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित असलेले सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि त्यांचा आज नवीन ज्या संघटनेमध्ये प्रवेश झाला त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. त्या पद्धतीने इथल्या पत्रकार मधल्या कोणी पत्रकार करत असताना कोणी कोणाला धमकी देत असेल, दबाव टाकत असेल, तर हे संघटना एकत्र येऊन त्याच्यावर आपल्याला त्याला सपोर्ट करून न्याय द्यावा लागेल. उदाहरणार्थ इर्शाद पटेल उपोषणला बसले, मुख्य माणूस आपलं उपोषणला बसल्यानंतर आपली पत्रकार संघटना त्या उपोषणाला आपण उपस्थित होतो आणि त्या उपोषणाचा पाठपुरावा आपण केलो एकत्र मिळून. त्याचा विजय असा झाला की त्या रावल गावातल्या सर्वसामान्य लोकांना ते इथं आलेले वस्तीमध्ये आपले MIDCला खानापूरचे ते जे मूलभूत गरजापासून जे वंचित होते, इर्शाद पटेल का हे स्वतःच्या मागण्यासाठी किंवा स्वतःचं पोट भरून घेण्यासाठी हे रस्त्यावर बसले होते. तर गोरगरीब शोषित पीडित लोकांच्या जे काही मूलभूत गरजा आहेत त्यांना लागलेले जे दैनंदिन जीवनात जे काही गोष्टी. अभी के लिए फिलहाल इतना ही काफ़ी. बने रहिए हमारे साथ. छोटी से बड़ी खबर जानने के लिए न्यूज़ 9 भारत पर अब चाहूँगी इजाज़त. नमस्कार.